जागतिक वारसा दर्जा, ज्याला हेरिटेज दर्जा मिळतो, याच्यासाठी सर्वांच्या विनंतीला मान देऊन सरकारने आमच्या सर्वांचं लक्ष रायगडचा किल्ला, छत्रपती शिवरायांचे गडकोट किल्ले यांना जागतिक वारसा स्थळामध्ये कशा पद्धतीने त्या ठिकाणी समावेश होईल याच बाबतीमध्ये ती चर्चा आहे. आज मी सांगितलं याच्याखेरीज काही चर्चा नाही. अतिशय मोकळेपणाने संवाद मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्वच मंत्री महोदयांचा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये होता. जेवण हे साधं सोळंच महाराष्ट्रीयन जेवण होतं. आता बाकी मेन्यूचा काही विषय येत नाही. देशाचे गृहमंत्री, त्यांना आज देशात कुठे काय चाललेलं आहे त्याचं माहिती असतं आणि अनेक व्यक्तिमत्वाची माहिती त्यांच्याकडे असते. ते शेवटी मोठे नेते आहेत. हे सगळे नेते केंद्र स्तरावरती कशा पद्धतीने जाण्याचा प्रवास काही इतका सोपा नसतो. प्रदीर्घ काळ खडतर पद्धतीने परिश्रमपूर्वक राजकीय इच्छाशक्तीच्या बळावरती आज अमितभाई त्या स्थानावरती पोहोचलेत याचा मला अभिमान आहे. अनेक वेळेला त्यांच्याजवळ बोलत असताना देशातल्या राजकारणातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या राजकारणाच्या काचा खोचा, त्या त्या राज्यांतील स्वातंत्र्यपूर्व कालावधीमधले नेते, स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीतील नेते याची माहिती त्या ठिकाणी मिळत असते. बाकी काय विषय नाही. माझं कर्तव्य होतं. मी भरतशेठ गोगावले, उदयजी सामंत, महेंद्र दळवी या सर्वांनाच मी निमंत्रित केलेलं होतं. शेवटी का आले नाहीत मला माहीत नाही, पण शेवटी माझं कर्तव्य आहे ते मी करणार. आणि शेवटी राजकारणाच्या पलीकडे आणि एखाद्या विशिष्ट बाबीच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे स्नेहसंबंध राहिले पाहिजेत. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती स्वर्गीय चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रुजवलेली आहे ते संस्कार आम्हा सर्वांच्या वरती झाले. बाकी इतर काय मला त्या बाबतीमध्ये बोलायचं नाही. ईव्हीएम हॅक होऊ शकतात, ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं नॅशनल पार्टी अमेरिकेमध्ये आता म्हटलं गेलंय. काय आता आणि काँग्रेसने यापूर्वीपासून आरोप केलेला आहे की ईव्हीएम हॅक होत आणि ईव्हीएम चे भाजप निवडून आले किंवा महायुती निवडण्याचा आरोप केला जातो. महाविकास आघाडीला किंवा तथाकथित इंडिया आघाडीला लोकसभेमध्ये ज्यावेळेला इतक्या जागा मिळाल्या आणि देशामध्ये आता पुन्हा इंडियाचं सरकार येईल अशा आवाज करणारी व्यक्ती, त्याला मात्र ईव्हीएम वरतीच मतदान झालं होतं. ईव्हीएम मध्येच त्यांना